लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय 4th मिनी व्लॉग. तर आज ना डीमार्टला जायचं होतं. मम्मी बोलली मी नाही, तू आणि प्रथम जाऊन तेवढं सामान भरून आहे. म्हटलं ठीक आहे. आणि आमच्यासोबत ना अजून एक आलं होतं, ते म्हणजे हा छोटा बाबू म्हणजेच नानू. ह्याला घेऊन आल्यामुळे ना माझं सगळं काम वाचलं आणि सगळं सामान तर प्रथमनेच भरलं. त्याच्यानंतर सामान भरून झाल्यानंतर आम्ही निघाल्यानंतर कळालं, अरे माझं तर ना एक्स्ट्रा काम वाढलं यार. कारण की मग घरी आल्यावरती मम्मी बोलली, तुझ्या हातची ना खूप दिवस झालं वांग्याची भाजी नाही खाल्ली, तेवढी बनव ना. आणि मी बनवलेली वांग्याची भाजी ना घरात सगळ्यांनाच खूप आवडते, इवन प्रथमला सुद्धा. मग काय वांग्याची भाजी करायला घेतली आणि बाहेर सगळेजण मस्त बिग बॉस एन्जॉय करत होते आणि मी एकटी किचनमध्ये काम. एक तर मी बिग बॉसचे ना कोणतेच सीझन बघितले नाही आहे, पण हा सीझन बघायला ना मला खूप जास्त आवडतं. कारण की याच्यामध्ये ना सूरज चव्हाण आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही बोलताल ही टाळा का वाजवते किचनमध्ये, कारण की ना बाहेर भाऊच्या धक्क्यावरती सूरजची खूप जास्त तारीफ चालली होती यार. ते बघून तर मला खूप जास्त आनंद झाला. मग नंतर फोडणी घातली, सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती. मग फटाफट केलं आणि पापड पण तळून घेतले. मला पण खूप भूक लागली होती म्हणून तिथेच उभा राहून एक पापड पण खाऊन घेतला. तर ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. बाय गाईज, सी यू सून.